विद्यार्थी मित्रांनो, व्हीके सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुमचे बेसिक स्ट्रॉंग करण्यासाठी, गणिताविषयीची भीती कमी करण्यासाठी आपण एक मॅथ्सची बेसिक सिरीज सुरू केली आहे। तर चला आपण त्याची सुरुवात करूयात। आता याच्यावरती मी असं नाव वगैरे दिलेलं नाहीये, डायरेक्ट दिलेलं आहे आणि इथे हे मिसिंग नंबर सिरीज आहे आणि या सगळ्या गोष्टी पदावली आहेत आणि थोडंसं वेगळं काहीतरी असं म्हणून तुम्हाला थोडंसं छोटे छोटे शाब्दिक उदाहरणं दिलेले आहेत। तर चला तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूया। 15 तर 30 दिलेत आणि इथं डॅश दिलेत आणि 60 आणि 75 म्हणजेच काय आपल्याला इथं 15चा पाढा दिलेला आहे। म्हणून 15 त्रिका 45। इथं बघा, इथं 12चा पाढा दिलेला आहे। 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौकाट्याच्या 12 5 बरोबर 60। आता 25, 25चा पाढा किती पर्यंत म्हणायचंय? 25 चौक 100 दिलेला आहे, तर 25 5 बरोबर 125। 13चा पाढा आता 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 13 चौक 52। इथं 2 रिकाम्या जागा आहेत। 13 5 65, मग 13 सक 78। 18चा पाढा 18 3 36, सॉरी 18 2 36, 18 3 54, 18 चौक बरोबर 72। आता इथं आपल्याला 14चा पाढा आहे। 14 2 28, 14 3 42, 14 चौक 56, 14 5 बरोबर 70। आता आपण हे पदावली सोडवूयात। पदावली सोडवताना आपण काय करतो, सुरुवातीला कंस सोडवतो आणि कंसामध्ये जे काही ऑपरेशन म्हणजे कंसामध्ये जे काही बेरीज दिलेत का वजाबाकी दिलेत का ते आधी परफॉर्म करतो। म्हणजे इथं बघा, आधी काय करायचं आपल्याला, पदावली सोडवताना कंस सोडवायचे। मग कंसामध्ये काय दिलेत त्यांनी, गुणाकार म्हणजेच 12 1 12, 12 2 24, 24 अधिक 6, 24 अधिक 6 म्हणजेच किती, उत्तर किती 30। इथं बघा, हे बघा आपण आता याचा कंस काढूयात। आता सगळे कंसाचे उदाहरण झालेत म्हणून कंस काढूयात। कंस नसला तर मग कुठला आधी कंस सोडवतो, मग कंस नसला तर काय करतो आपण, गुणाकार किंवा भागाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन आधी करतो। मग इथं कुठला दिलं तर मल्टिप्लिकेशनच आहे। मग हे 15 आपण याच्यामध्ये काय करायचं होता, 15 त्रिक 45 आणि 45 वजा 5 किती येईल उत्तर 40 बरोबर। आता हे बघा, कंस दिलेत, कंसामध्ये भागाकार दिलेत। आता 20 नी 2 न भागलं तर किती येईल, आता बघा इथेच भाग घालूयात, सॉरी 20 ला 2 नी भाग घातलं तर किती येईल बघा, बेक बे, इथं पण बेक बे, हे 0 आहे तसं 0। मग इथं 10 आहे आणि इथं 10 आहे आणि याच्यामध्ये दोन्ही मध्ये काय दिलं तर कुठलं ऑपरेशन आहे, वजाबाकीचं। मग 10 वजा 10 उत्तर किती 0। आता हे बघा, ते काय दिलेत आपल्याला कंसात बेरीज। आपल्याला माहितीये की आपण गुणाकार किंवा भागाकार करतो, आधी करत असतो, पण इथं कंस दिल्यामुळं आपण आधी काय करणार आहोत, कंस सोडवणार आहोत। बेरीज जरी दिल्या असतील तरी कंसामध्ये, तरी कंस दिल्यामुळं आधी आपण कंस सोडवणार आहोत। म्हणजेच काय, 13 अधिक 2 किती येईल 14 आणि 14 भागिले 7 म्हणजे 7 1 7, 7 2 14 म्हणजे उत्तर किती येईल आपलं 2। आता बघा, 100चे निम्मे किती असा प्रश्न आहे। 100चे निम्मे किती येईल, आपल्याला तुम्हाला 100चे निम्मे किती येईल, 50चे निम्मे किती येईल, 60चे निम्मे किती येईल, अशा या गोष्टी पण तुम्हाला प्रॅक्टिस करावं। ते कुठं उपयोगात पडतात, ज्यावेळेस तुम्ही
पण आता समजा जर तुम्हाला बेरीज करताना 50 अधिक 50 आलं तर तुम्हाला लक्षात येईल 50च्या दुप्पट किती 100 आणि 100च्या निम्म 50 म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन लक्षात आणि त्यामुळं तुमचं बेरीज वजाबाकी करताना किंवा गुणाकार भागाकार करताना तुमचं स्पीड वाढेल. म्हणजेच काय 100च्या निम्म किती येईल 50. हा 90च्या निम्मत किती येईल 90 भागिले 2 करायचं म्हणजेच किती येईल 45. आता 26चे अर्धे किती होतात म्हणले निम्म किंवा अर्ध त्याचा दोन्हीचा अर्थ एकच. 26चे अर्धे किती होईल तुम्हाला माहिती आहे 13 दोन्ही 26 आणि 26च्या निम्म 13. निम्म किंवा अर्धा करणं म्हणजेच काय करतो आपण या संख्येला 2 ने भागाकार करतो. म्हणजे बघा बे एक बे बे एक बे बे त्रिक 6 म्हणजेच किती आलं 13. म्हणजेच काय 13 दोन्ही 26 आणि 26च्या निम्म 13. 26चा अर्ध दिलेला आहे 26चे अर्धे 13. तर हा प्रश्न बघा 60 ला 2 ने भाग घातले तर काय येईल 60 ला 2 ने भाग घालायचंय आपण इथंच घालूया बे का बे बे त्रिक 6 म्हणजे उत्तर किती आलं 30. आता बघा 44 ला 11 ने भागले तर उत्तर काय येईल 44 ला आपल्याला 11 ने भागायचंय. तर 44 भागिले 11 11 एक 11 11 चौक 44 म्हणजे उत्तर किती येईल 4. सोडवायला तुम्हाला मस्त मजा आली ना. असंच आपण रोज प्रॅक्टिस करूयात आणि त्या जेणेकरून तुम्हाला पाढे पण पाठ होतील आणि तुम्हाला ते सोडवताना म्हणजे वेगळंच काहीतरी शिकल्याचा आनंद होईल आणि तुम्हाला पाढे पण पटापट पाठ होतील. असंच आपण शाब्दिक उदाहरण सोडवायला आवडेल का. आता आपण शाब्दिक उदाहरण सोडवूयात. नाउ वी स्टार्ट टू सॉल्व वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय शाब्दिक उदाहरण. शाब्दिक उदाहरण मी मुद्दाम इंग्लिश मध्ये देत आहे जेणेकरून तुम्ही इंग्लिश मध्ये पण जर तुम्ही सेमी इंग्लिशला वगैरे गेलात तर त्यावेळेस तुम्हाला इंग्लिश मध्ये क्वेश्चन पण सोपे जावे आणि त्यासाठी तुम्ही फ्रेंडली व्हावं यासाठी मी इंग्लिश मध्ये दिलेले. क्वेश्चन बघा. आता याच्यामध्ये बेरीज वजाबाकी म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन आणि एक क्वेश्चन मिक्स आहे. असे 5 क्वेश्चन मी तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. रिया हॅज 245 स्टिकर्स. रियाकडे किती आहेत 245 स्टिकर्स आहेत आणि हर फ्रेंड गिव्स हर 178 मोर. 178 मोर म्हणजे काय तिच्याकडे ऑलरेडी 245 आहेत आणि तिच्या फ्रेंडनी तिला 178 अजून दिले. 178 मोर असं वाचायचं. मग तुम्हाला थोड्या छोट्या भागमध्ये जर तुम्ही डिवाइड करून जर हे जर प्रश्न तुम्ही जर वाचलात तर तुम्हाला आकलन लवकर होईल आणि समजण्यास तुम्हाला जास्त मदत होईल. आता तिच्याकडे 178 मोर स्टिकर आले. ऑलरेडी तिच्याकडे 245 होते. त्याच्यामध्ये तिच्या फ्रेंडनी तिला 178 अजून दिले स्टिकर्स. मग तर प्रश्न काय म्हणतात त्यांनी हाऊ मेनी म्हणजे स्टिकर. तिच्याकडं हाऊ मेनी स्टिकर्स तिच्याकडे किती स्टिकर्स असतील असं त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तिच्याकडे ऑलरेडी 245 आहेत त्यात आपल्याला 178 मिळवायचे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचंय. मग काय करावं लागेल टू ऍड मोर. टू ऍड मोर आपण कुठलं ऑपरेशन करतो बरोबर बेरीज. 245 मध्ये 178 आपल्याला मिळवायचे. म्हणजे आपण काय करणार 245 अधिक 178. आता मी याचं तुम्हाला उत्तर सांगणार नाहीये. हे तुम्ही घरी सॉल्व्ह करून तुम्ही याचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायचंय.
फक्त तुम्हाला म्हणजे हे कुठलं ऑपरेशन याच्यामध्ये करायचं आहे हे फक्त तुम्हाला सांगणार आहे. त्याचं जे काय उत्तर असेल तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. आपल्याला ऍड त्याच्यामध्ये आपल्याला 178 तिच्याकडे मैत्रिणींनी दिल्यामुळं आपल्याला ते दोन्ही मिक्स करायचे म्हणजेच मिळवायचं असेल तर आपण काय करतो, बेरीज. त्यामुळे 245 अधिक 178 करून मला त्याचं उत्तर कमेंट मध्ये द्या. आता हे दुसरा प्रश्न बघा. देअर वर 560 स्टुडंट्स इन अ स्कूल. एका स्कूलमध्ये 560 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये 235 म्हणजे 235 स्टुडंट्स वेंट ऑन अ ट्रिप. म्हणजेच काय, त्याच्यातले 560 स्टुडंट मधले 235 स्टुडंट कुठे गेले, ट्रिपला गेले. तर प्रश्न काय विचारले, हाऊ मेनी स्टुडंट्स स्टेड बॅक. म्हणजे हाऊ मेनी किती विद्यार्थी स्कूलमध्ये उरले किंवा राहिले. स्टेड बॅक इन द स्कूल. 560 स्टुडंट आहेत एकूण, त्याच्यामध्ये 235 गेले. आणि तर काय त्यांनी काय विचारले, किती स्टुडंट उरलेत असं विचारले. उरले म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 560 मधून 235 गेलेत, मग उरले किती हा प्रश्न विचारले. मग उरले किती म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, बरोबर वजाबाकी करावं लागेल. आता याचं वजाबाकी करून तुम्ही मला उत्तर कमेंट मध्ये द्यायचं आहे. 560 वजा 235 केले की किती स्टुडंट्स स्टेड बॅक इन देअर स्कूल. किती विद्यार्थी उरले हे आपल्याला लक्षात येईल. समोर सरक बाई. आता थर्ड क्वेश्चन. तर तिसरा प्रश्न बघा. वन बॉक्स हॅज 24 चॉकलेट्स. एका बॉक्स मध्ये प्रश्न काय म्हणलाय, वन बॉक्स हॅज 24 चॉकलेट्स म्हणजे एका बॉक्स मध्ये 24 चॉकलेट आहेत. देर आर 8 सच बॉक्सेस. अशा प्रकारे किती, एका बॉक्स मध्ये 24 चॉकलेट असे 8 बॉक्स आहेत. एका बॉक्स मध्ये किती आहेत, 24 चॉकलेट आहेत. असे किती बॉक्स आहेत, 8 आहेत. तर हाऊ मेनी चॉकलेट्स आर देअर इन टोटल. तर काय करावं लागेल आपल्याला, 24 चॉकलेट एका बॉक्स मध्ये 24 आहेत म्हणजेच काय त्यांनी वाढत गेलेत ना चॉकलेट. एका बॉक्स मध्ये 24 आहेत आणि तसे 8 बॉक्स आपल्याकडे आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 24 गुणिले 8. कारण एक बॉक्स दिलेत आणि मेनी आहेत. म्हणजे 8 बॉक्सचे मध्ये किती चॉकलेट, एकूण 8 बॉक्स मध्ये किती चॉकलेट आहे ते विचारले. एक बॉक्स दिलेत आणि एका बॉक्स मध्ये 24 चॉकलेट आहेत त्यांनी हे सांगितलं. आणि त्याच्यामध्ये मग कसं आहे, 8 बॉक्स आपल्याकडे आहेत. तर एकूण चॉकलेट किती म्हणलेत त्यांनी, एकामध्ये 24 आहेत, मग 8 मध्ये किती असतील हे आपल्याला हे सोडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 24 गुणिले 8 करावं लागेल. हे 24 गुणिले 8 करून मला याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचे. आता चौथा प्रश्न बघा. अ टीचर हॅज 96 पेन्सिल्स. टीचर कडे किती 96 पेन्सिल्स आहेत. and she wants to distribute them equally among 12 students. एका शिक्षिकेकडे किती पेन्सिल आहेत, 96 पेन्सिल आहेत आणि तिला काय करायचंय, डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटायचंय त्या पेन्सिल्सना किती, इक्वली म्हणजे समान भागामध्ये वाटायचंय. किती विद्यार्थ्यांमध्ये, 12 विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे आपल्याला काय म्हणले, 96 पेन्सिल आहेत आणि त्याचे किती 12 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे म्हणजे त्याचे 12 भाग करायचे. 12 भाग करायचे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, भागाकार करावा लागेल. म्हणून 96 भागिले 12. आता हे बघा, याचं उत्तर मी सांगते तुम्हाला. 12 × 12, 12चा
यातनं पाडत मला येतो 12 × 96 म्हणजे उत्तर किती 8. म्हणजे एका विद्यार्थ्याकडे 8 पेन्सिल जातील. म्हणजे आपल्याला इक्वली म्हणजे 4 भागामध्ये डिवाइड करायचे. म्हणजे सॉरी 4 भागामध्ये नाही 12 विद्यार्थ्यांमध्ये 96 पेन्सिल वाटायचे. म्हणजेच काय एका विद्यार्थ्यांना आपल्याला 8 पेन्सिल द्यावे लागेल. इक्वली डिस्ट्रीब्यूट असं जर दिले तर म्हणजेच काय करायचं भागाकार करायचे आपल्याला. कारण 96 दिलेत एकूण दिलेत आणि आपल्याला 12 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे. इथं काय केलं त्यांनी याच्या उलट गुणाकारमध्ये असतात. त्यांनी 24 चॉकलेट दिलेत तसे आपल्याला 8 बॉक्स आहेत. एका बॉक्स मध्ये 24 चॉकलेट असे 8 बॉक्स आहेत. एकूण किती काढायचे एकूण किती काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल 24 मधले 8. आता हे बघा अ शॉपकीपर हॅड 350 ऍपल्स. एका दुकानदाराकडे 350 सफरचंद आहेत. ही सोल्ड त्यांनी त्याच्यातले 125 ऍपल्स इन द मॉर्निंग. त्याच्यातले त्यांनी 125 ऍपल सकाळी विकला आणि 75 ऍपल्स इन द इव्हनिंग. त्यांनी काय केलं एका शॉपकीपरकडे म्हणजे एका दुकानदाराकडे 350 सफरचंद आहेत. त्यांनी त्याच्यातले 125 ऍपल काय केले सकाळी विकले आणि 75 ऍपल संध्याकाळी विकले. तर प्रश्न काय म्हणलेत हाऊ मेनी ऍपल्स आर लेफ्ट विथ द शॉपकीपर. मग त्यांनी काय विचारले त्या शॉपकीपरकडं म्हणजे त्या दुकानदाराकडं किती सफरचंद उरले. त्यांनी 125 सकाळी विकले आणि 75 संध्याकाळी विकले. तर त्याच्याकडे किती उरले. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 125 अधिक 75 आधी मिळवावं लागेल ना कारण तो विकलाय. तो 125 सकाळी आणि संध्याकाळी 75 म्हणून 125 अधिक 75 केलो आपण. किती आले 200 येतात. 5 आणि 5 10 हातचे आले 1 आणि 7 आणि 3 10 हातचे आले एकूण 200 ऍपल त्यांनी विकलेत आणि त्याच्याकडे आहेत किती 350. आधी आपल्याला हे काढावं लागेल ना. त्यांनी विकलेले काढले. त्यांनी मुद्दाम तसं दिलं विभाग करून एक सकाळी विकले संध्याकाळी. पण ते विकलेतच ना सकाळी विकू दे किंवा संध्याकाळी विकू दे म्हणजे ते त्याच्याकडे आता सध्या नाहीत. म्हणजेच काय करावं लागेल या दोन्हीचं आपल्याला बेरीज करावं लागेल. मग या दोघांची बेरीज जे काय येईल त्याच्यातून आपल्याला 350 मधून ही बेरीज वजाबाकी करायची. म्हणजेच त्या शॉपकीपरकडं त्या दुकानदाराकडं किती ऍपल उरले हे आपल्याला काढता येईल. म्हणजे आता बघा 350 त्याच्याकडे आहे त्याच्यातले आपण 200 विकलो म्हणजेच त्याच्याकडे किती उरले 150 ऍपल्स उरले. तर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं ना. आणि याचे सगळे हे जे काय मी दिलेले आहेत ते तुम्हाला त्याचं उत्तर कमेंट मध्ये लिहायचंय. चला तर आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.